सोयाबीन खरेदीचा प्रश्न यंदा सर्वाधिक चिघळला आहे। किमान हमीभाव न मिळणे आणि खरेदीतील तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांची सत्व परीक्षा पाहणाऱ्या ठरल्या आहेत। काय आहे सोयाबीनचं कथित सत्य? अचानक सोयाबीन का अडकत चाललाय दुष्टचक्रात? जाणून घेऊयात यामागची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे। मंडळी, महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी केंद्रीय कृषी खात्याने अखेर 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती। या निर्णयाकडे लाखो शेतकरी आणि खरेदी संस्थांचे डोळे लागले होते। यंदा सोयाबीन खरेदीचा प्रश्न सर्वाधिक चिघळला आहे। किमान हमीभाव न मिळणे आणि खरेदीतील तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांची सत्व परीक्षा पाहत आहेत। हमीभावानुसार सोयाबीन विक्रीसाठी राज्यात 7,77,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली होती। त्यानंतर 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिल्याची चर्चा होती। या निर्णयाचे परिपत्रक मिळाले नसल्याने पणन विभाग थंडावला होता। तर हमीभावासाठी शेतकऱ्यांचा रोष वाढलेला असताना केंद्राने कशीबशी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती। या मुदतीत सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आव्हान होतं। मराठवाडा आणि विदर्भ विभागात सोयाबीनचं सर्वाधिक क्षेत्र आहे। मराठवाड्याचे सरासरी खरीप क्षेत्र 48,57,152 हेक्टर आहे। त्यात सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र 19,50,692 हेक्टर आहे। दरवर्षी क्षेत्र वाढत असल्याने प्रत्यक्षातील क्षेत्र सरासरी 23 ते 24 लाख हेक्टरच्या पुढे सरकत आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील 3,71,824 हेक्टर क्षेत्र आहे। या तुलनेत लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात 15,71,668 हेक्टर आहे। राज्यात सोयाबीनचे 67 लाख टन उत्पादन होते। त्यात मराठवाड्याचा मोठा वाटा आहे। अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक संकटांचा उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात घट वा वाढ होत राहते। यावर्षी सोयाबीन पिकाच्या कोसळलेल्या दराने शेतकरी अस्वस्थ आहेत। 2024-25 या वर्षासाठी केंद्र सरकारने सोयाबीनला 4,892 रुपये हमीभाव जाहीर केला। प्रत्यक्षात 3400 ते 3900 रुपये दराने सोयाबीनची खुल्या बाजारात विक्री सुरू आहे। मागील 20 वर्षात सोयाबीन पिकाने मराठवाडा व्यापला आहे। दरवर्षी 60 ते 70 लाख टन सोयाबीन उत्पादन काढणारे महाराष्ट्र देशातील प्रमुख राज्य आहे। त्यातून जवळपास 25,000 कोटी रुपयांची उलाढाल होते। अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे। 9 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाणारे सोयाबीन 3,500 रुपये प्रति क्विंटल दरापर्यंत घसरले। हमीभाव नसल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात सोयाबीन बेभाव विकत आहेत। पणन विभागाच्या खरेदी केंद्राची संख्या तोकडी आहे। तिथे विक्रीसाठी नोंदणी केल्यानंतर 2-3 महिने वाट पाहावी लागते। सोयाबीन खरेदीत 12% ओलावा ग्राह्य धरतात। मात्र अतिवृष्टीमुळे अधिक ओलावा असल्याने सोयाबीन खरेदी नाकारण्यात आली। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी 15% ओलावा ग्राह्य धरून खरेदी करू असे आश्वासन देण्यात आले। प्रत्यक्षात खरेदी झाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। त्यातच सोयाबीन खरेदीसाठी बारदाना कमी पडल्याने काही केंद्रांवर खरेदी ठप्प झाली होती। नुकतीच निविदा काढून बारदाना खरेदी करण्यात आली। सोयाबीन खरेदीसाठी 2 महिने मुदतवाढ देण्याची मागणी होती। कारण राज्यात 14 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 4 लाख टन खरेदी झाली आहे। उरलेल्या सोयाबीनचं काय, असा प्रश्न कायम आहे। जेमतेम 26% सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे। राज्यभरात 585 खरेदी केंद्रांना परवानगी असताना 561 खरेदी केंद्र सुरू आहेत। खरेदी केंद्रांची संख्या, सोयाबीनचे उत्पादन आणि शेतकऱ्यांची संख्या ही तफावत पाहता सोयाबीन खरेदीची व्यवस्था लावण्यासाठी पणन विभागाला पुढाकार घ्यावा लागणार आहे। अन्यथा शेतकरी इतर पिकाकडे वळतील। आता खरेदी व्यवस्थेतील दुष्टचक्र भेदण्याचे खरे आव्हान आहे। ते कोणाला पेलावे लागेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।